त्यांचे काही मोजके कार्यकर्ते आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका करतात. आम्ही खूप सहन केलं. शेवटी सहनशीलतेला सुद्धा कुठे तर अंत असतो. म्हणून कदाचित ते त्या भावनेच्या भारातून ते निघून गेलं असेल माझ्या तोंडातून. अजितदादा हे फार मोठे नेते आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केले. मी जे माझ्या तोंडातून जे गेलं असेल त्याबद्दल निश्चित मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.